कृपया आपली स्पर्धा आहे, प्रेमाची विनंती सर सगळ्यांना. आक्रमणासाठी आपण पुन्हा एकदा सरफराजला पाहतोय, क्रीडागण क्रमांक 2 वर. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू तेजस पाटील या ठिकाणी आक्रमणासाठी असताना गतवर्षी देखील जवळपास 7 ते 8 स्पर्धांमध्ये अत्यंत नेत्रदीपक प्रदर्शन तेजसचं राहिलं. यावर्षी CGST या व्यावसायिक संघाकडून त्याला आपण खेळताना पाहतोय. लाख बोलाची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फिटणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहणार. थोड्याच वेळात आपण कळणार आहे दुसऱ्या दिवसाचा असणारा मानकरी कोण, त्याचबरोबर अन्य जी पारितोषिक आहेत ते देखील आपण देणार आहोत तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो दुसऱ्या दिवसाचा असणारा मॅन ऑफ द डे, त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड ही जी पारितोषिक आपण थोड्याच वेळात आपण प्रदान करणार आहोत तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं. शिवसेनेचे सन्माननीय सचिव, त्याचबरोबर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आदरणीय सुधीर भाऊ साळवी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रयत्न दमदार आपण पाहतोय अजिंक्य पवारचा, एक विस्फोटक असा खेळाडू आहे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. प्रयत्न दमदार आहे, मात्र या ठिकाणी आपण बघितलं ट्रॅप मध्ये सापडतोय तो अजिंक्य. शिवछत्रपती अवॉर्डी प्रशांत चव्हाण या संघाचे असणारे प्रशिक्षक आहेत, मीरा भाईंदर महानगरपालिका. युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आणि सन्माननीय आमदार माजी पर्यावरण मंत्री महाराष्ट्र शासन आदरणीय आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांच्या या ठिकाणी आगमन होईल. प्रमुख आहेत, मनसेचे नेते आहेत, त्यांच्या समवेत प्रभाग समिती अध्यक्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय यशवंतजी किल्लेदार हे देखील काल उपस्थित होते. सुरेख प्रयत्न, दमदार प्रयत्न होताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण लढतीमध्ये विनोदात त्या सुरेख प्रयत्न केला
श्रेयस शिंदेनं एका चढाई तो क्लोज मॅच आपण पाहताना चारी संघांच्या दरम्यान प्रयत्न कामगार या ठिकाणी आपण पाहतोय. गंगवी काव्यात सुटतो असं वाटलं, मात्र कॉम्बिनेशन टॅकल जबरदस्त एक छान कव्हर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय की पुन्हा एकदा मीरा भाईंदर महानगरपालिका टीमच्या डिफेन्स मध्ये संदीप गुज्जर, अरविंद भाई खेळण्यासाठी सज्ज असतील. गांधीनगर गुजरातचा असणारा हा खेळाडू आहे मित्रांनो. पकडत होते अरकम शेख असेल, त्याला 4 स्पर्धा यशस्वी आयोजन. जितेंद्र शिरवाडकर प्रो कबड्डीचे आमचे पंच, समर्थ साथ आणि मंडळाच्या असणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत याच्यामुळं ही स्पर्धा आपण सक्सेस करतात काही शंका नाही. स्क्रीनवर आपण पाहू शिंदेची अत्यंत आक्रमक अशी चढाई होती. डाव्या ठिकाणी अरकम शेखला आपण पाहतो इंडियन रेल्वेचा सुपर टॅकल ऑन आहे. प्रयत्न दमदार होतोय, चांगली स्ट्रगल तर जरूर आहे. अर्थात पॉइंट मिळताना सेंट्रल रेल्वेला 2 पॉइंट. विघ्नेश चौधरी केलेलं आहे का चांगल्या प्रकारची असणारी चढाई, त्यात पॉइंट मिळताना. आणि आपण पाहतो मध्यांतरापर्यंत थांबूया. क्रीडांगण क्रमांक 1 वर मध्यांतरापर्यंतची गुणसंख्या आहे. CGST मुंबई शहर 21 गुण आणि ठाणे महानगरपालिका 21 गुण. दोन्ही संघ बरोबरीत आहेत मध्यांतरापर्यंत क्रीडांगण क्रमांक 1 वर. क्रीडांगणावर चालू असलेले सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांसाठी दुसरा पुकार युनियन बँक मुंबई शहर विरुद्ध DPU पुणे. संघनायक संघ व्यवस्थापक आपणास हा खेळण्यासाठी दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 साठी. क्रीडांगण क्रमांक 2 वर मुंबई पोस्टल विरुद्ध HL नाशिक. संघनायक संघ व्यवस्थापक आपणास हे खेळण्यासाठी दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 2 साठी. तिसरा पुकार दिल्यानंतर आपण आपले खेळाडू दिलेल्या क्रीडांगणात उपस्थित करायचे. धन्यवाद. थँक्यू सर. ज्या पद्धतीने आमच्या पंचप्रमुखांनी सूचना दिल्या त्या प्रकारे पुढचे पुकार आपण दिलेले आहेत. संघाला विनंती असेल की आपल्याला दुसरा पुकार दिलेला आपण खेळण्याच्या दृष्टीने आपण तयारीत राहणार आहोत. शेवटच्या 5 मिनिटात आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार दिला जाईल आणि चालू सामने संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घेणार आहोत. नियोजित वेळेत आपण ही स्पर्धा आपण खेळवतोय. काही टाईम रिस्ट्रिक्शन्स आहेत, आपल्याला विनंती असेल की आपण देखील कॉपरेट करूया. हॅपी गंगास आक्रमणासाठी आपण पाहतो सेंट्रल रेल्वे या संघाकडून. मोठी मोठी खेळाडू या संघात खेळताना आपल्याला पाहता येत नाही. SSG फाउंडेशनचा पंकज मोहिते शिवछत्रपती अवॉर्डी, त्याचबरोबर दुसरा आपला शिवछत्रपती अवॉर्डी भैरवनाथ क्रीडा संस्था भोसरी पुणेचा विराज लांडगे, शुभम शिंदे असे मोठे खेळाडू या संघात खेळतात. ट्रॅपमधून सुटताना प्रयत्न दमदार होतो या ठिकाणी आपण पाहिला. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू संदीप गुज्जर. सर्व संघांना महत्वाची सूचना आहे. ओम ज्ञानदीपची स्पेशालिटी मित्रांनो वेगळी असते. अनेक ठिकाणी आपण पाहतो खेळाडूंना आपण मात्र आलेल्या ज्या खेळाडूंना जो अल्पोपहार देण्याची असणारी व्यवस्था केली अनेक वर्ष आपल्या ओम ज्ञानदीपच्या माध्यमातून.
जसमीत राऊतला संधी आहे प्रत्युत्तर दाखल. क्रीडांगण क्रमांक 2 वर जर केला तर अजिंक्य पवारला आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर जर आपण पाहिलं तर समोर पेदवा. गदर करण्याचा प्रयत्न होतो. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जर पाहिलं तर चांगली नेत्रदीपक अशी पकड या ठिकाणी जरूर होते. ज्या ठिकाणी पण जर पाहिलं तर अजय पाटीलला गदर केलाय तर सटरल रनवेनं का एक बार
या स्पर्धेचे आमचे प्रायोजक रुगर सील प्रायव्हेट लिमिटेड खूप खूप आभार असतील आपल्याला. आपण स्क्रीनवर पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांची जाहिरात. मित्रांनो, अत्यंत चुरशीच्या अशा दोन क्लोज फाईट्स दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहताना श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो. प्रचंड मेहनतीच्या जोरावरती हे सगळं खेळतायत. आपण मातब्बर संघात नमवत पातफेरीपर्यंत हे सगळं पोचले. आज लक्षवेधी लढती आहेत आपण पाहतोय. संघर्ष असा करा की विरोधकांनी बी कौतुक केलं पाहिजे. त्या प्रकारचा जितका मोठा संघर्ष तितका यश देखील शानदार असेल. पुढच्या फेरीत आपल्याला जर जायचं असेल तर तितक्याच ताकदीचा आणि तुलामुलाचा खेळ करावा लागेल. अस्तित्वाच्या असणाऱ्या लढती दोन्ही क्रीडांगणावरती पाहताना एका बाजूला आपण पाहतोय TMC आणि CJST क्रीडांगण क्रमांक 1 साठी, तर क्रीडांगण क्रमांक 2 सेंट्रल रेल्वे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका. अपेक्षांच्या स्तरी चढाई आपण पाहिली. कृपया ही आपली स्पर्धा आहे. प्रेमाची विनंती असेल आपल्या सगळ्यांना. रोमहर्षक अशा लढती आपण दोन्हीकडे आपण पाहतो. दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहत असताना संघर्षाशिवाय काहीच नवे निर्माण झालेलं नाहीये. तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल आणि त्यामुळे त्या प्रकारचा मेहनतीचा खेळ करा. आपण पाहतो क्रीडांगण क्रमांक 2 वर तितकीच तुला मुलाची चढाई अजिंक्य पवारची. मंगेश सोनावणे आक्रमणासाठी आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर वॉर्मअप साठी असणारे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे, या मैदानामध्ये क्रिकेटची खेळपट्टी आहे, त्या खेळपट्टीवरती आपण जाऊ नका. प्रेमाची विनंती असेल. उर्वरित जागेमध्ये आपण वॉर्मअप करू शकता. अप्रतिम प्रयत्न क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण पाहतोय, ज्या ठिकाणी अरकम शेख आहे. आक्रमणासाठी असणारा खेळाडू त्या ठिकाणी होता आपण पाहिलं. मंगेश सोनावणे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी
राज्य अजिंक्यपद स्पर्धेत त्या खेळाडूला आपण 4 वेळा पाहिलं. अश्वमेधचा असणारा गोल्ड मेडलिस्ट आहे. प्रशांत चव्हाण यांनी एक चांगला हेरलेला असणारा हा मोरा अरकम सारख्याला या ठिकाणी पाहिलं. बाहेरचा रस्ता दाखवून पॉईंट घेतला तो मंगेश सोनावणे. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं क्रीडांगण क्रमांक 2 वर सेंट्रल रेल्वे 30 आणि मीरा भाईंदर महानगरपालिका 25 5 गुणांची आघाडी. आपण बघूया काय घडलंय या ठिकाणी. आपण पाहतोय गुंजर अरविंद भाई आपण पाहतोय नेत्रदीपक असं प्रदर्शन या खेळाडूंचं आपण पाहिलं. अप्रतिम असा प्रयत्न एकाच चढाईत 3 गुण. एक सुपर रेड आपण पाहतोय. विदल जरा टाळावून जाऊया. नेत्रदीपक असं आपण पाहतो. कधी सेंट्रल रेल्वे तर कधी मीरा भाईंदर, कधी मीरा भाईंदर तर सेंट्रल रेल्वे असं बदलतं चित्र. मीरा भाईंदर 28 सेंट्रल रेल्वे 30. खेळाडूंसाठी महत्वाची सूचना आहे. क्रीडांगणाच्या आसपास काही इंजेक्शन सापडलेले आहेत. इतरांसाठी ते हानिकारक असतील. प्रेमाची विनंती आहे. आपण कबड्डी सारखा असणारा हा मराठमोळा खेळ आपण 7 समुद्रा पलीकडे नेतोय. आपल्या प्रत्येकाचं असणारं भविष्य आहे या खेळाडूंचं खेळाच्या माध्यमातून. प्लीज या प्रकारचं असणारं कृत्य करू नका. अशा प्रकारचं जर कृत्य निदर्शनास आलं तर आपल्यावरती कडक कारवाई होणार आहे. काळजी घ्या. त्याचबरोबर आजूबाजूला या प्रकारचे इंजेक्शन पडले त्याचा धोका इतरांना असेल. प्रेमाची विनंती आहे. अनेक खेळाडूंचा असणारी कारकीर्द यातून बाद होईल आपल्याला माहिती आहे. विभाग प्रमुख आदरणीय आदवडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे आपलं. आदरणीय सन्माननीय आदवडे साहेब वेलकम. मनपूर्वक स्वागत आहे. ओम ज्ञानदीप मंडळाची ही भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026. जे युट्यूबर्स आहेत त्यांना विनंती आहे. आम्ही मंडळाच्या वतीनं जे ऑफिशियल शूटिंग साठी ज्या व्यक्ती नेमल्या आहेत त्यांच्या व्यतिरिक्त असणारे जे युट्यूबर्स आहेत आपण लाईव्ह शॉट्स मारू शकता. मात्र संपूर्ण शूट आपण करू नका. प्रेमाची विनंती असेल आपल्याला. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं क्रीडांगण क्रमांक 2 वर अजिंक्य पवार आक्रमणासाठी प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतो. मीरा भाईंदर महानगरपालिका क्या बात आहे. याच पद्धतीने आपण जर पाहिलं मिडलाईन कर्जत रायगडनं मात केली ते सेंट्रल रेल्वेवर. पुकार युनियन बँक मुंबई शहर विरुद्ध DPU पुणे. या सामन्यावर सामनाधिकारी आहेत सरपंच मनोज जाधव, पंच सुनील नवले, आत्माराम चव्हाण, गुणलेखक उदय कांबळी, सहाय्यक गुणलेखक संतोष भारती, महेंद्र पवार, तिसरी दळाई प्रशांत मेस्त्री व वेळाधिकारी म्हणून भूपेश मस्करे काम पाहतील. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते भगवानजी पालव साहेब, त्याचबरोबर सन्माननीय विभाग प्रमुख आदरणीय आदवडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरच्या या चालू लढतीतला असणारा जी नुकतीच लढत संपली त्यातल्या असणारा सामनावीरला आपण या ठिकाणी सन्मानित करतात. प्लेअर ऑफ द मॅच यासाठी आपण ट्रॉली बॅग देऊन त्या खेळाडूला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत.
मित्रांनो क्रीडागट क्रमांक 1 वर अत्यंत अटीतटीची अशी लढत झाली, ज्यामध्ये आपण पाहिलंय CGST आणि ठाणे महानगरपालिका आणि अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत CGST वर ठाणे महानगरपालिकेने मात केली आणि पुढील फेरीसाठी पात्र आहे. या लढतीमध्ये आपल्या सर्वांग सुंदर खेळानं ज्यानं क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि निवड समितीच्या नजरेत जो खेळाडू बसला तो खेळाडू आहे, त्याला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मान्यवरांच्या शुभास्ते हा सन्मान आहे. मित्रांनो प्रो कबड्डीमध्ये ज्याला आपण बेंगॉल वॉरियर्स या संघाकडून पाहिलं, ज्याचा स्थानिक संघ पुणे जिल्ह्यातला सतेज बाणेर पुणे इथं CGST कडून अत्यंत दमदार असं प्रदर्शन ज्या खेळाडूनं केलं, तो चालू सामन्यातला सामनावीर आम्ही बोलल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल. एनी गेसेस? मॅन ऑफ द मॅच सुनील दुबेले. कम ऑन सुनील. आदरणीय सन्माननीय आदरणीय साहेब आणि पालव साहेब यांचे शुभास्ते आपल्या सर्वांचा लाडका सुनील लपाड या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सुनील दुबेले यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. आदरणीय